बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असतो, ज्यांना ब्लाऊज तर शिवता येतं, फिनिशिंगही छान येते, पण त्यांच्या कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग केल्यानंतर त्यांच्या कटोरीला हा पॉईंट निघतो आणि तो दिसायला अजिबात व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे आपण आता अशी ट्रिक बघणार आहोत, ज्याच्यामुळे अजिबातच आपल्या कटोरीला टोक निघणार नाही. त्याच्यासाठी अगोदर मी कटोरी ही अस्तरला जोडून घेते, की जसं आपण नॉर्मली आपल्या टक्सला शिलाई देत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या टक्सला 1.25 इंच रुंदी आणि 2.5 इंच लांबी अशी घेऊन आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. टीप टाकून घेताना कॉर्नरवरती शिलाई आल्यानंतर असा कर्व देऊन घ्यायचा, त्याच्यामुळे आपल्या कटोरीची फिनिशिंग ही छान येते. आता लक्ष देऊन बघा, बरेच जण काय करतात की हा जो कॉर्नर आहे तो कैचीने कापून टाकतात. तसं नाही करायचं. हा कॉर्नर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा फोल्ड करून घ्यायचा मधोमध आणि खालच्या साईडनं थोडासा ओढून आता तो आपल्याला कट न करता लॉक करून घ्यायचा आहे. याच्यावरती अशी टीप टाकून घ्यायची. या टीप टाकल्याने आपल्या कटोरीच्या टक्सला सपोर्ट मिळतो आणि अजिबातच आपल्या कटोरीला टोक निघत नाही. आता एक्स्ट्राचं जे बाहेर निघालेला कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. आणि ही बघा, तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या कटोरीला टोक आलेलं नाही आहे. ही ट्रिक वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग ही वाढवू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.